सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत होते, जे इम्तियाज जलील यांच्यावर आक्षेप नोंदवत आहेत, ज्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, त्या सगळ्यांशी संवाद सिद्धार्थ गोदाम साधतायत। सध्या आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। मराठीच्या मुद्द्यावर बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांची जीभ घसरलेली आहे। आमदारांविषयी बोलताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली। विधान भवनातील कार्यक्रमाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नसल्याने संदीप देशपांडेंनी वादग्रस्त विधान केले। त्यांच्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। आज मनसेच्या वतीने हिंदी सक्ती संदर्भात त्याच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवली जाते आहे। त्याच दरम्यान संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला असता संदीप देशपांडेंनी हे वादग्रस्त विधान केले। मूळ मुद्दा हा होता की विधान भवनाच्या फलकावर मराठीचा उल्लेख नव्हता आणि त्याविषयी बोलताना संदीप देशपांडेंची जीभ घसरलेली आहे। ते आता प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की कुठल्या व्यक्तीविषयी मी काही बोललो नाही। मात्र संदीप देशपांडेंच्या वादग्रस्त विधानाने नवा वाद निर्माण होऊ शकतो। आज विधान भवनात एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे, मराठी भाषेतला आशय पाहायला मिळाला। मला तर वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? झाला त्याच्यावरनं मनसेने अशी हरकत घेतलेली आहे की ते मागे फ्लेक्स होता, त्याच्यामध्ये हिंदी आणि फक्त इंग्रजी भाषेचा उल्लेख होता, मराठी मातृभाषेचा उल्लेख नव्हता आणि याच्यामुळे कुठला फ्लेक्स आपल्या कार्यक्रमाच्या पाठीमागे जे उभा हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। मराठी जी आहे ती आमची मातृभाषा आहे, त्याच्यामुळेच आम्ही मराठीच्या प्रश्नावरती अभिजात मराठी भाषेचा दर्जा हा मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार आणि ही समिती याच्या माध्यमातून मिळालेला आहे। मराठी भाषा शाळेमध्ये सक्ती करण्याचा कायदासुद्धा आम्ही या विधिमंडळातच केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जे लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून टीका करतात तर ते जेव्हा कधी त्यांचा प्रयत्नातून किंवा त्यांच्या नशिबातून विधिमंडळात येतील त्यावेळेला त्यांचं स्वतःचं म्हणणं किती निरर्थक आहेत ते त्यांना सिद्ध होईल असं मला वाटतं। विषय असा आहे की आज मनसेने सह्यांची मोहीम राबवलेली होती। ही मोहीम कशासाठी होती तर हिंदी सक्तीचा सरकारचा जो निर्णय आहे त्याच्या संदर्भातली होती। खरं तर हिंदी सक्तीचा निर्णय बदललाय, पण तरी सुद्धा आता जो निर्णय झाला त्याच्याविषयीच्या या मोहिमेदरम्यान त्यांना पत्रकारांनी संदीप देशपांडेंना प्रश्न विचारला असता विधान भवनातल्या एका कार्यक्रमाच्या फलकावर हिंदी आणि इंग्रजीत लिहिलं गेलं पण मराठीत लिहिलं गेलं नाही। त्याच्याविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शंढ हा शब्द वापरला। ते असं म्हणाले की मी कुठल्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरला नाही, तर मी तो व्यवस्थेसंदर्भातला शब्द होता, एक प्रवृत्ती असते त्या प्रवृत्ती संदर्भातला तो शब्द होता आणि त्याचा उल्लेख मी केला। त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, वक्तव्यावर ठाम आहे असं ते म्हणाले। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, आधीच संदीप देशपांडे यांचं विधान आणि नंतर ते असं म्हणाले की मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोललो नाही, मी एका प्रवृत्तीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होतो। काय सांगाल, नवा वाद निर्माण होऊ शकतो याने? अगदी खरं आहे, कारण या वादाला तोंड फोडलेलं आहे ते मंत्री गुलाबराव पाटील यांनी। गुलाबराव पाटील यांनी थेट संदीप देशपांडे यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव देण्याबद्दल म्हटलेलं आहे की विधान भवनामध्ये ते प्रस्ताव देणार आहेत की संदीप देशपांडे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी। सध्या राज्यामध्ये जी हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। खरं तर ती अनिवार्यता नाही आहे असं असलं तरीही 20 विद्यार्थ्यांच्या सक्तीमुळं ती अनिवार्यता वेगळ्या मार्गाने लादली जात आहे असं मनसेचं म्हणणं आहे। आणि त्यावरून बोलत असताना संदीप देशपांडे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की हे षंढांचं सरकार आहे का, अशा पद्धतीनं त्यांनी सरकारवर हे वक्तव्य केलेलं होतं। आणि त्यामुळे संदीप देशपांडे यांचं असं म्हणणं आहे की मी कुठल्याही एका व्यक्तीसाठी हा शब्द वापरलेला नाही, हा संपूर्ण हा जो माझा शब्द आहे हे एका वृत्तीबद्दलचा माझं वाक्य आहे आणि त्यामुळं
या पद्धतीनं जर मी वक्तव्य केलं म्हणून जर माझ्यावर हक्कभंगाची कारवाई होत असेल तर मी जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे. परंतु मी कुठल्याही व्यक्तीसाठी हे शब्द वापरलेले नाही, तर ते एका वृत्तीबद्दल, एका प्रवृत्तीबद्दल वापरले आहे, असं संदीप देशपांडे यांचं त्यावर स्पष्टीकरण आहे. नक्की नक्की. प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल. आणि जसं आपल्याला प्रणाली सांगतायत की संदीप देशपांडे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि ते नेमकं काय म्हणाले जेलवारी संदर्भात, कारण हक्कभंग जर त्यांच्यावर आणला जाणार तर पुढे काय होणार, तर त्यावर ते काय बोलले ते बघूयात आता. ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे. उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्ये जाईल. ठीक आहे, मी बोललो ते बोललो आणि मी कुठल्या व्यक्तीला बोललो नाही, मी त्या वृत्तीला बोललोय. ती वृत्ती शंडपणाची आहे, त्या वृत्तीबद्दल बोललोय, व्यक्तीबद्दल बोललेलो नाही.